श्री स्वामी समर्थ। आज पौर्णिमा। सकाळी सोरेगाव रोड येथे श्री स्वामी समर्थ मंदिराकडे आम्ही दर्शनास गेलो असताना दर्शन घेऊन महालक्ष्मी मंदिरकडे जाण्यास आम्ही निघालो। वाटेवर एक अंगावर फार कमी कपडे आहे, एखादा छोटासा कापड घेऊन अंग झाकत एका वाटेवर एक माऊली नजरेस पडली। सोबत माझे मित्र गिरीश एलमेली आणि 2 मुलं निसर्गा आणि अमृता पाहत निघालो। डोक्यात विचार घुमत होता। तसेच समोर जाऊन महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं आणि घरी जाऊन पटकन आईला सांगितलं। आईकडनं लगेच घरातून जेवण आणि फराळ घेतलं। पटकन सैफुल येथे जाऊन दुकानातून गाऊन, ड्रेस आणि साडी घेतली। परत त्याच जागेवर त्या माऊलीकडे रोडच्या दुभाजकावर बसलेली ती माऊली परत दिसली आणि त्या माऊलीला आम्ही बोलवलं। त्या माऊलीला अंगावर कमी कपडे असलेले तिला बोलवून गाऊन, ड्रेस घालायला दिला। सोबत आमच्याबरोबर प्रतीक्षा तिने ड्रेस घालायला तिला मदत केली। तिला नंतर जेवण आणि फराळ दिला। आवडीने लाडू खात बसली। खूप भुकेलेली होती ती। तसेच निसर्गाने अमृताने म्हणला, केळं आपण केळं द्यायची का? तर लगेच 1 डझन केळं घेऊन मुलांनी त्या माऊलीला केळ खायला दिले। म्हणजे स्वामीने हे आमच्याकडून सेवा कार्य करून घेतले। हीच पूजा आणि हीच प्रार्थना। सकाळी स्वामी समर्थाला दर्शनात हेच मागितलं होते की हातून सत्कार्य घडू दे आणि स्वामीने साक्षात्कार ही सेवा आमच्याकडून करून घेतली। श्री स्वामी समर्थ।